आजच्या मराठी माणसाला त्यावेळी सुद्धा फार मोठी महत्वाकांक्षा नाही आहे. आपलं बरं चाललंय, सगळं चाललंय, आपण आपलं साम्राज्य तिथलं साखर कारखाना आहे, शिक्षण संस्था आहे, सगळं ठीक चाललंय. दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीवर राज्य करावं किंवा दिल्लीमध्ये काहीतरी स्थान मिळावं अशी काही महत्वाकांक्षा मला दिसली नाही. आता या सगळ्या कालखंडात पाहिले तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, त्यानंतर थोडेसे शरद पवार, अलीकडच्या काळात म्हटलं तर थोडे गडकरी गेले, पण त्यांना एक लिमिटेशन्स आल्या. बाकी कोणीच इथं दिल्लीच्या राजकारणामध्ये फार प्रभावी काम करताना दिसत नाही. मंत्री होतात, जातात. आपण पहिल्यांदा असं आहे की नवीन समजा एखादे खासदार इथं आले, हवामान कोणाला मानवत नाही, जेवण आवडत नाही, मग तिकडे शिक्षण संस्था आहेत, कारखान्याची जनरल बॉडीची मिटिंग आहे, मग प्रिन्सिपलचा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे लगेच दिल्लीला आले, सही केली की लगेच पुढच्या विमानानं परत घरी, ही प्रवृत्ती आहे. त्याच्या उलट उत्तरेमध्ये सर्व राजकीय नेते हे दिल्लीला राहतात. शेजारी हरियाणामध्ये, शेजारी उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेश भोपाळमध्ये, हिमाचलमध्ये हे 2-3 तासामध्ये जाऊन मतदारसंघातले 1-2 दिवस घालवून काही कधी मिटिंग करून परत दिल्लीला. आणि त्यामुळे ते सगळे उत्तर भारतातले, दिल्ली जवळच्या राज्यातले राजकारणी हे फक्त दिल्लीचं केंद्रीय राजकारण करतात, जे महाराष्ट्रातली माणसं करत नाहीत.